रोज. नमस्कार. आपण पाहतात युवा नेता. आज आपण काळेवाडी परिसरामध्ये जे काही स्पंदन बाल आश्रम आहे, शिवशक्ती सोशल फाउंडेशन संचालित, येथे आहोत. योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना प्रथम हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी एक 28-30 मुलं घेऊन त्यांचं काहीतरी भलं करण्याचं काम या ठिकाणी मस्के परिवार करतोय. आणि मस्के परिवाराने आत्तापर्यंत या मुलांचं संगोपन करण्याचं काम केलेलं आहे. आणि योग दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी तुलसी नायडू मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्या बी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याप्रमाणे मस्के परिवाराला आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार. काय सांगाल, आज योग दिवस आहे आणि योग दिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी नायडू मॅडमच्या माध्यमातून या मुलांना प्रशिक्षित केलं जातं योगाचं. तर या योग दिनाच्या निमित्ताने आपण मुलांना काय शुभेच्छा द्या? सर्वप्रथम योग दिनाच्या 12व्या योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नायडू मॅडम ज्या आहेत, आम्हाला दर रविवारी आमच्या मुलांसाठी फ्री शुल्कामध्ये त्यांना योगा शिकवण्याकरता त्यांचं योगदान आहे आपल्या इथं. आणि त्यांनी बऱ्याच चांगल्या प्रकारे मुलांना योगा शिकून चांगल्या प्रकारे त्यांना त्यांची जी आहे ती स्थिरता केलेली आहे त्यांनी. आणि जे आपलं हे स्पंदन बाल आश्रम जे आहे ते त्यांचं सहकार्य चांगलं लाभलेलं आहे. आपलं स्पंदन बाल आश्रम जे आहे ते इथं गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे. आपल्या इथं मुलं कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, कोणाला आई वडीलच नाही, सोडण्यावरची मुलं असं त्यांना आपण त्यांचं शिक्षण आणि संगोपन आपण त्यांचं इथं करतो. या मुलांना शिकण्याचं काम, त्यांचं भविष्य घडवण्याचं काम ही मस्के परिवार या काळेवाडी परिसरामध्ये धनगर बाबा मंदिराच्या पाठीमागे या ठिकाणी करत आहे. सुंदर असं काम या ठिकाणी त्यांचं चालू आहे. ज्यांनी या मुलांना फ्रीमध्ये प्रशिक्षण देतात योगाचं, अशा आपल्याबरोबर तुलसी नायडू मॅडम आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. या मुलांना तुम्ही दररोज येऊन शिकवता, त्यांना प्रशिक्षित करता आणि त्यांचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी आपण काम करता. तर तुम्हाला याविषयी मुलांविषयी काय आत्महत्या आहे, काय वाटतं तुम्हाला? मला मुलांविषयी खूप छान वाटते. आणि मला इथं येऊन त्यांना शिक्षण देणं म्हणजे खूपच मी माझे भाग्य समजते. आणि असं सगळ्यांनी जे आपल्याकडे जे आपल्या कला आहे, काय ज्ञान आहे, ते सगळ्यांनी असे वाटून द्यायला पाहिजे. आणि मला म्हणजे यांचं खूपच आश्रम यांचं खूप सुंदर. आणि मुलांना सगळे त्यांच्या वेळेस त्यामुळे मला पण यायला खूपच आवडतं. माझं खूप ठिकाणी आहे. मला अजून मी असे 2-3 आश्रम असे अजून आहे. मला असं वाटतं की मी खूप अजून अशी सेवा द्यावं. आपण यानंतर अजून मस्के परिवाराकडे जाऊया. तुम्ही या मुलांमध्ये पटसंख्या वाढावी, मुलांना प्रशिक्षण चांगलं मिळावं, त्याप्रमाणे शिक्षण घेऊन ते मोठी व्हावी, जगाचं देशाचं उज्ज्वल भविष्य घडावं, यासाठी नागरिकांना काय आवाहन कराल? जे काही सामाजिक संस्था आहेत त्यांना काय आवाहन कराल? आपण काहीतरी समाजाला देणं आहोत या दृष्टिकोनाने प्रत्येकाने जर थोडं जर सहकार्य केलं तर ह्या मुलांचं भवितव्य चांगलं घडू शकतं. चांगल्यातलं चांगलं. जे कोणी आजकालच्या पिढीमध्ये काय झालेलं आहे की बऱ्याच लहान मुलांमध्ये 6वी 7वीची जी मुलं आहेत ते वाईट मार्गावरती जायला लागलेले. कुठं गोवा खा, सिगरेट पी, कुठं काय कर. जर त्यांना कोणी जर अशा आश्रमामध्ये जर सांभाळण्याकरता जर तुम्ही आणून सोडले तर तुम्ही ते कमीत कमी त्या मुलांचं भवितव्य तरी घडू शकता. आणि मला तर वाटतं की ज्यांच्याकडे कुणी मुलं असतील की कोणाला आई नाही किंवा वडील नाही आहेत, कुणी वाईट मार्गाला चाललेलं असेल, गरिबी आहे, आपला मेन उद्देश असा आहे की गरिबीमुळे कोणाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. तर तुम्ही नक्कीच आमच्याकडं जे मुलं असतील तर त्यांना तुम्ही आमच्याकडे आणून सोडलं तर आम्ही त्यांचं भवितव्य घडण्याचं काम करू शकतो. आणि आपणही ज्यांना ज्याप्रमाणे भवितव्य घडवता येईल त्याप्रमाणे त्यांनी बी भवितव्य घडवलं पाहिजे मुलांचं. आपण पाहिलं या ठिकाणी मस्के परिवार या काळेवाडी परिसरामध्ये सुंदर काम, या मुलांचं भविष्य घडवण्याचं काम करतोय. आणि असंच त्यांनी आव्हान केलेलं आहे की ज्यांना कुणी नाही, देऊ यांना आधार. त्याप्रमाणे हे स्पंदन बाल आश्रम या ठिकाणी त्यांना सहकार्य करेल. आत्ता आपण या ठिकाणी थांबूया. तोपर्यंत पाहत राहा युवा नेता, पिंपरी चिंचवड, काळेवाडी, पुणे.